नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC PYQ नोट्स या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। जसं की मुलांनी मागणी केली होती, कमेंटमध्ये मला बऱ्याच मुलांचे मेसेज आले होते की सर सायन्सच्या PYQचं विश्लेषण घ्या म्हणून। तर मी आज काही प्रश्न घेण्याचा प्रयत्न केला, जसं की सायन्सच्या PYQचं विश्लेषण कसं करावं आणि येणाऱ्या कंबाईनमध्ये जेणेकरून त्याचा फायदा व्हावा। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला विश्लेषण कसं करावं, कोणत्या पद्धतीने करावं हे गोष्टी क्लिअर होणार। तर सर्वात पहिला प्रश्न बघा तुमच्या स्क्रीनवर, खालील दिलेल्या विधानापैकी कोणती विधाने बरोबर आहेत असा प्रश्न आला होता। तर पहिलं विधान बघा, हिरा विद्युत दुर्वाहक आहे। तर इथं आपण बघा विद्युत दुर्वाहक दिलेला आहे, विद्युत दुर्वाहक, तर हे विधान बरोबर आहे। त्याच्यानंतर दुसरं विधान बघा, ग्रॅफाइटमध्ये द्विमितीय पत्रकासारखी संरचना असते म्हणते। तर हे सुद्धा विधान बरोबर आहे, द्विमितीय पत्रकासारखी, याचं इंग्लिशमध्ये लक्षात ठेवू शकतो आपण, 2 डायमेन्शियल असं लक्षात ठेवा। त्याच्यानंतर तिसरं विधान बघा, ग्रॅफाइट विद्युत वाहक आहे म्हणते, विद्युत वाहक। तर हे सुद्धा विधान बरोबर आहे, ग्रॅफाइट विद्युत वाहक आहे म्हणते। तर विद्युत वाहक, सुवाहक किंवा वाहक त्यालाच आपण म्हणतो। तर त्याच्यानंतर चौथं विधान बघा, खडकाला भोग पाडण्याकरिता हिरा वापरतात। तर हे सुद्धा विधान बरोबर आहे, आपण इथं दिलेलं आहे। म्हणजे विश्लेषण अशा प्रकारे करायचं की येणाऱ्या प्रश्नामध्ये त्याचं ॲनालिसिस करता आलं पाहिजे चांगल्या प्रकारे। तर वरीलपैकी सर्व विधाने बरोबर, या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघा, तर बघा, हिरा रिकामी जागा आहे, तर सहसंयोजी स्फटिक आहे। तर सहसंयोजी स्फटिक आहे, तर याचे आपण नाही का व्यवस्थित नाही का विश्लेषण कसं करायचं, कोणत्या पद्धतीने करायचं हे तुम्हाला मी दाखवतो। बघा, हिरा, पहिले कार्बनची अपुरूपे 3 आहे हे लक्षात ठेवायचं, हिरा आहे, ग्रॅफाइट आहे, फुलरिन आहे। तर सर्वात आधी आपण त्यातला हिरा बघू। तर हिरा कार्बनचे 4 अणूंनी बनलेला असतो हा, आणि सहसंयोजी स्फटिक आहे, विद्युत दुर्वाहक आहे, आणि आकार याचा कसा असतो तर टेट्राहेड्री। हे प्रश्न आलेला आहे, तर हे सुद्धा विधान लक्षात ठेवा। कृती कशी आहे ती, तर चष्टकोनी कृती आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा। हे तर आताच पाहिलं आपण विधान, तर खडकाला भोग पाडण्याकरिता याचा वापर होतो। त्याच्यानंतर ग्रॅफाइट बघा, प्रतलीय षटकोनी याचा आकार आहे। त्याच्यानंतर मुक्त इलेक्ट्रॉन असते याच्यात। त्याच्यानंतर बघा, उपयोग कशासाठी होतो याचा, तर इलेक्ट्रॉन व कार्बनच्या कांड्या बनवणे। त्याच्यानंतर 3 कार्बन अणूंनी बनलेला असतो ग्रॅफाइट। त्याच्यानंतर विद्युत सुवाहक असतो हे। त्याच्यानंतर द्रवात विरघळत नाही। आणि त्याच्यानंतरचा पॉईंट बघा, ग्रॅफाइटचा शोध कोणी लावला, तर निकोलस जॅक कॉन्टी या शास्त्रज्ञाचा लक्षात ठेवा, कारण याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर याचा आकार कसा असतो, तर षटकोनी असतो। त्याच्यानंतर द्विमितीय पत्रकासारखी रचना, हे सुद्धा आपण या प्रश्नातनी, याच्या आधीच्या प्रश्नातनी आपण बघितलेलं आहे। त्याच्यानंतर बघा दुसरा पॉईंट, फुलरिन, तिसरा पॉईंट, निसर्गात कमी प्रमाणात सापडते हे। त्याच्यानंतर काजवीमध्येच सापडतो, ताऱ्याच्या आदल्यामधल्या ढगात सापडतो। आकार कसा असतो याचा, तर गोलाकार असतो, हे सुद्धा लक्षात ठेवा। आकारावर प्रश्न आलेले आहे, जसं की हिऱ्यावर टेट्राहेड्री आकार आलेला आहे प्रश्न। त्याच्यानंतर शोध कोणी लावला, तर बक मिस्टर फुलरिन, C16 हे एक पद्धत वापरली होती त्यांनी। याच्यात नाही का 4 व्यक्तीला नोबेल भेटला होता, तर ते 4 व्यक्ती महत्वाचे आहे, म्हणजे त्याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे। ते 4 व्यक्ती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की कोण होते ते। तर पहिला व्यक्ती होता हेरॉल्ड, दुसरा क्रोटो, तिसरा रॉबर्ट कल, आणि चौथा रिचर्ड स्मॉली। तर हे 4 व्यक्ती नोबेल पारितोषिक मिळालेले व्यक्ती आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, मानवाच्या पोटामध्ये कोणते जठर रस स्त्रवतात, जठर रसावर प्रश्न होता। तर पहिला ऑप्शन होता पेप्सिन आणि टिप्सिन। त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन होता ट्रिप्सिन आणि हायड्रोक्लोरिक आम्ल। तिसरा ऑप्शन होता हायड्रोक्लोरिक आम्ल आणि पेप्सिन। चौथा ऑप्शन होता अमायलोप्सिन आणि पेप्सिन। तर याचं 3 नंबरचं ऑप्शन आले पाहिजे उत्तर बरोबर, हायड्रोक्लोरिक आम्ल आणि पेप्सिन। तर आपल्याला जठर रसावर प्रश्न होता, तर जठर रसासंबंधी आपण कसं काय विश्लेषित करू शकतो, तर बघा आपण बोर्डवर बघू। तर जठर रसातनी काय असते, तर पेप्सिन आणि रेनिन असते, पेप्सिन आणि रेनिन। तर याचं सुद्धा विश्लेषण करणं गरजेचं आहे। आणि त्याच्यानंतर जठर गणती किती असते याच्यात, तर 35 दशलक्ष, हे पॉईंट लक्षात ठेवा, कारण याच्यावर प्रश्न येऊ शकते। जठर रसावर आला तर याच्यावर सुद्धा येऊ शकते। याच्यातून जठरातून स्त्रवते हे जठर रस। त्याच्यानंतरचा पेप्सिन एक ऑप्शन होता, तर पेप्सिनचं सुद्धा आपण विश्लेषण करू शकतो। यामुळे प्रथिनाचे अंशतः पचन होऊन पेप्टोन्स मध्ये याचे रूपांतर होते, पेप्टोन्स, हे लक्षात ठेवायचं एक। त्याच्यानंतर आपण अजून एक पॉईंट होता HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल। तर जठरात तयार होते हे, किती लिटर असते, तर 1.5 ते 2 लिटर जठरात स्त्रवत असते हे हायड्रोक्लोरिक आम्ल। त्याच्यानंतर आपण याच्यात अजून एक दुसरा पॉईंट सांगतो,
सांगू शकतो. तर कशाचे माध्यम आहे? हे अन्न पचण्याचे. काय? हायड्रोक्लोरिक आम्ल हे अन्न पचनाचे माध्यम आहे. त्याच्यानंतर रेनिन, चौथा एक ऑप्शन मध्ये होता रेनिन. रेनिन म्हणजे जठरातनी एक प्रकार आहे. तर रेनिनचं सुद्धा आपल्याला हे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. तर फक्त लहान मुलातच रेनिनचं प्रमाण आढळते, म्हणजे रेनिन असते. तर असे काही प्रश्न होते, महत्त्वाचे होते, आणि असं विश्लेषण तुम्ही करावं जेणेकरून तुमचा येणाऱ्या कंबाईनमध्ये किंवा कोणतीही परीक्षा असो त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा नक्की फायदा होणार. आणि विश्लेषण जर तुम्हाला नक्की आवडलं असेल तर नक्की नाही का मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की याच्यापेक्षा अजून चांगले विश्लेषण घेऊ, किंवा कोणत्या टॉपिकवर तुम्हाला विश्लेषण हवं असेल, किंवा मी कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बनवू हे तुम्ही मला कळवसाल. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.